मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आली राखी सावंतची सुनामी. राखीला बिग बॉसच्या घरामध्ये बघताच सगळ्या सदस्यांचे धाबे दणाणले. अरे हे कोण आली? कशासाठी का आणलं बिग बॉस हिला घरामध्ये? म्हणजे खरंच सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. याच्यामध्ये सगळ्यात भारी चेहरा झाला होता तो म्हणजे तन्वी कोलतेचा. तन्वीला असं वाटलं असेल, अरे मी एवढे दिवस बिग बॉसच्या घरामध्ये ड्रामा करत होते. आत्ता खरी-खुरी ड्रामा क्वीन आली राखी सावंत. आता माझ्याकडे कोण बघेल? आणि तन्वीवरतीच पहिली राखीने गुगली टाकली, "तन्वी कोलते, आता तुलाच कोलते." हे सगळं ऐकून तन्वी अजूनच शांत झाली. बापरे! पहिला नंबर माझाच लागतो का? त्यामुळे ती एकदम शांत झाली. सगळे बिचारे येत होते राखीशी बोलायला, पण तन्वी आणि ते बारकं दोघेच. तन्वीला असं झालं असेल, की यार आता माझीच ही बँड वाजवते का? पण मला असं वाटतं, की तन्वी व्हर्सेस राखी सावंत हा सामना आपल्याला पुढे नक्कीच पाहायला मिळेल. कारण दोघी पण ड्रामा क्वीनच असणार आहेत बिग बॉसच्या घरामध्ये. अनुश्रीने पंगा घेतला असता किंवा अनुश्री पंगा घेऊ शकते, पण विशालने स्पष्ट केलं, की "बाई ही माझी मैत्रीण आहे, हिला मी चांगला ओळखतो. राखी सावंत तन्वीऐवजी तुलाच सोलेल." फार विचित्र आहे ती आणि काय तिचं नाव? रुचिता विशालचा निरोप घेऊन गेली, की "हिच्या तू मागे लागू नकोस, हिला भिडू नकोस तू. हिची बाहेर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. याचा तोटा तुलाच होईल." आता बघू अनुश्रीने हे सगळं डोक्यात ठेवलंय का? पण अनुश्री आज मास्टर माइंडचा गेम खेळताना दिसत होती. म्हणजे करणचा मास्टर माइंड गेम अनुश्रीने चोरला का? सध्या तसंच काहीसं पाहायला मिळतंय. ठीक आहे, या सगळ्यावरती आज आपण बोलणार आहोत. परंतु आज मला ना मित्रांनो एक गोष्ट अजिबात आवडली नाही. ती म्हणजे आयुषचं बिग बॉसच्या घरामध्ये वागणं. मी कॅप्टन्सी टास्क खेळणार आहे, मी खेळणारच नाही. हे जे काही आयुषचं वागणं होतं ना, तर ते फार विचित्र होतं आणि याच्यावरती नक्कीच बिग बॉसने देखील आयुषला सुनावलं, की तुमच्यासाठी एवढी लोकं बघत असतात, तुमचा खेळ पाहण्यासाठी सगळे थांबलेले असतात आणि तुम्ही सरळ हार मानता, हे योग्य नाही. मला तेव्हा खरंच असं वाटलं होतं, की आयुषच्या जागेवरती दुसरा एखादा चांगला कंटेस्टंट या शोला मुकला. मी मगाशी एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं, की आता मला त्या आयुष्याऐवजी ती राधा पाटील बरी वाटते. आणि हो, मला असं आता वाटायला लागलंय, की काल ओमकार राऊतच्या ऐवजी आयुष गेला असता, तर परवडलं असतं. मान्य आहे, की तुम्ही सध्या आजारी आहात. पण बिग बॉसचा खेळ तर खेळा. तुम्हाला तिथं फिजिकल फाईट करायची नव्हती. फक्त तुम्हाला उत्तराला प्रत्युत्तर किंवा आम्ही कॅप्टन कसे चांगले होऊ शकतो, हे तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही ठीक आहे कॅप्टन झालात. पुढच्या कॅप्टन्सीच्या वेळी तुमच्याकडनं असंच घडेल का? हे कशावरनं? सगळ्यांनी तुमच्यावरती दोष लावले, की तुम्ही कॅप्टन्सी व्यवस्थित केली नाही. पण आता तुमच्याकडे संधी होती ना, की याच्यापेक्षा बेटर मी कॅप्टन्सी करून दाखवेन. कॅप्टन्सी जाऊ दे, पण त्याच्याबरोबर एक इम्युनिटी मिळते एका आठवड्याची. ती पण तुम्हाला घ्यायची नाही. तर तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये राहता कशासाठी? मी स्पष्ट सांगतो मित्रांनो, आयुष संजीवने एका चांगल्या कंटेस्टंटची जागा घेतली. तो ओमकार राहिला असता आणि हा आयुष गेला असताना तेही परवडलं असतं. ठीक आहे, आयुषबद्दल मला पुढेही बोलायचं नाही या व्हिडिओमध्ये. पण नाही, आयुषचं हे वागणं आवडलं नाही. कदाचित आयुष तन्वीला घाबरला का? की बापरे! मैत्री-मैत्री करायला लागली ही आणि प्रचंड काल ज्या पद्धतीने तन्वी बोलत होती, म्हणजे अशी त्याला खेचून आणत होती. "तू माझा मित्र, इथेच बस. मी जे सांगेन ते तुला ऐकावंच लागेल." बहुतेक तन्वीला घाबरला असं एकंदरीत पाहायला मिळतं. परंतु आयुषने अशा प्रकारे हार मानणं हे योग्य नाही. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन 6 च्या घरामध्ये आता 3 ग्रुप पडलेत हे स्पष्टपणे दिसतंय. काल एकंदरीत ग्रुपचा जो काही ढाचा आहे, आराखडा आहे, तो त्यांनी तयार केला होता प्रत्येक ग्रुपने. मात्र आज त्याच्यावरती काम होताना दिसतंय. टोळी खूप स्ट्राँग बिग बॉसच्या घरामध्ये आहे आणि हे जे काही 4 कंटेस्टंट आहेत, ते खूप स्ट्राँगली या सगळ्या सदस्यांवरती भारी पडतायत. हे आता सगळ्यांना जाणवतंय. त्यामुळे हे जे काही राकेशच्या टीममधले जे काही लोकं होते, त्यांनी आता जे काही 2 ग्रुप केलेत, तर आत्ता त्यांना असं वाटतं ना, की आपण ग्रुप बनवायचा आणि हा ग्रुप टोळीला हरवण्यासाठी, टोळीला पाडण्यासाठीच बनवायचा. असं एकंदरीत हे जे काही नवीन 2 ग्रुप तयार झालेत, यांना वाटतं. मला असं हे पाहून वाटत होतं, की यार मग तुम्ही एकत्रच या ना. तुम्हाला असं पण वेगळे ग्रुप करून टोळीच्या विरुद्धच लढायचं आहे. मग एकत्र या ना. आता इथे आहे ना, काल आपण बघितलं, की दीपाली, त्यानंतर राकेश आणि
काय तन्वी, या तिघांनी मिळून एक ग्रुप बनवला. तन्वी सांगते की माझ्याकडे बारकं आहे, ते कुठेही जाणार नाही. पण बारकं आज इकडे तिकडे फिरताना दिसत होतं. बारकं हे कोणाचंच होऊ शकत नाही. ना टोळीचं, ना त्या तन्वीचं, ना तिकडे त्या सागरचं. हे कोणाचंच होऊ शकत नाही. हे स्पष्ट आहे. आजच्या एकंदरीत इकडून तिकडून फिरण्यावरून हे आपल्याला वाटतं. परंतु इथे ही जी काही तिघं आहेत, तन्वी, आरबी आणि दीपाली, यांनी ठरवलेलं आहे की आपल्याला चांगला ग्रुप करायचा आहे. टोळी पण इकडे सांगताना दिसते की आपण स्ट्रॉंग राहायचं. आपल्याकडे जर नंबर्स लागत असतील तर आपण या ग्रुपमधील लोक फोडायचे. आता इकडे करणचं थोडंसं मास्टर माइंड गेम आपल्याला पाहायला मिळाला. करण सांगताना दिसतो की आपण नक्कीच टोळीच्या विरुद्ध खेळायचं, परंतु ही जी काही लोक आहेत, मग तन्वी, दीपाली आणि आरबी, या लोकांना जर नंबर्स पाहिजेत असतील तर आपण या लोकांना घ्यायचं आणि या लोकांचा वापर करून आपण टोळीला हरवायचं. म्हणजे सगळीकडे टोळीलाच हरवायचं. टोळी ना मित्रांनो या सगळ्यांमुळे आहे ना पॉवरफुल होताना दिसते. असं एकंदरीत स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतंय. तर या सगळ्यांमध्ये आहे ना आता विशाल हा भारी पडताना दिसतोय. विशालने अनुश्री नावाची एक पुढे खोलायला सुरुवात केली. आता ही अनुश्री विशालपेक्षा जास्त मास्टर माइंड होते का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण आज राकेशला पाहून किंवा हा जो पूर्ण आठवडा आहे राकेशच्या बरोबर ती खेळत होती, तर एकंदरीत राकेशला पाहून, राकेशचा आजारपण पाहून अनुश्रीला तिच्या वडिलांची आठवण झाली, की अशाच प्रकारे मी सुद्धा, म्हणजे राकेश ज्या पद्धतीने बेडवर बसला इकडे तिकडे फिरत होता, तसं म्हणून ती सांगत होती की वडील सुद्धा माझे आजारी असताना असेच हॉस्पिटलमध्ये इकडे तिकडे फिरायचे आणि राकेशला पाहून मला माझ्या वडिलांचीच आठवण झाली. त्यालाही तसाच आजार होता आणि आता आपल्याला कळालं की राकेशला किडनी स्टोन होतं आणि जे काही टास्कमध्ये लागलेलं ते माहिती होतं, पण किडनी स्टोन त्याला होता, तो त्याला दुखत होता, म्हणून राकेश बेडवरती पडलेला होता. तर हे स्पष्ट झालेलं आहे. अनुश्रीची दुसरी बाजू सुद्धा याच्यातनं आपल्याला कळाली, परंतु अजून एक बाजू अनुश्रीची आहे, ती म्हणजे मी सुद्धा मास्टर माइंड गेम खेळू शकते. आणि ज्या पद्धतीने विशाल कोटियाने अनुश्रीची जे काही पुढी सोडली, अनुश्री ज्या पद्धतीने दोन्ही टीममध्ये जाऊन भांडणं लावण्याचं किंवा फोडाफोडीचं राजकारण जे काही ते करायला सुरुवात केली ना, ते कमाल आहे. पण इथे मानावं लागेल ते म्हणजे तन्वीला. अनुश्री गेली सांगायला की ही लोक मला आवडत नाही, विशाल आवडत नाही, मला तिथे बसावं असं वाटत नाही. तन्वीने ऐकून घेतलं, पण तन्वी काय बोलली, हा तुझा गेम तर नाही ना. तन्वी दिसते तशी नाहीये. जबरदस्त शार्प डोक्याची आहे, तिने लगेच ओळखलं. त्यानंतर बाकीचे लोक ओळखू शकले नाही. त्यांनी ओळखलं नंतर की ही कदाचित आपल्याबरोबर गेम खेळते. पण मला ना त्या राकेशची कमाल वाटते की राकेश लगेच बोलून मोकळा झाला की नाही ग, मला वाटतं तुझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे, पण तुझं हे जे काही पोटेन्शियल आहे ना ते दाबलं जातं. विशाल हावी होतोय तुमच्यावरती. तू टास्क खेळतेस, तू सगळं डिझाइन करतेस, परंतु ते सगळं क्रेडिट घेऊन जातात. विशाल असाच आहे. विशाल माझ्यावरती जळतो, कारण त्याला माहिती आहे मी काय आहे बाहेरच्या जगामध्ये. मी असं मनातल्या मनात विचार करत होतो, अरे बाबा, ही सगळी तुझ्याकडनं माहिती काढून घ्यायला आली, तुझ्याकडनं खबरी काढायला आली होती. इथे दीपाली सांगते, "काय गं, तुला नाही बरं वाटत तिकडे? खरं खरं सांग, नाही बरं वाटत? मग या आमच्याकडे. या लोकांना तर पाहिजेच. या आमच्याकडे, या तुम्ही. आम्ही बसलोय सगळ्यांना वाटायला. या, या, या." काय त्याने काटा नाव ठेवलं काय ग्रुपचं? असंच काहीतरी आहे. काट्याने काटा काढायचा. तर अनुश्री इथे सगळ्यांबरोबर गेम खेळते. हे तन्वीने थोडंफार ओळखलेलं आहे, परंतु या 2 लोकांना अजूनही ओळखता आलं नाही. आता इथे बसून झाल्यानंतर अनुश्री तिकडे प्राजक्ताच्या ग्रुपमध्ये गेली. ते आपल्याला जास्त दाखवलं नाही. फक्त प्राजक्ता आणि करण सोनावणे बोलताना दिसत होते. त्यावरनं कळालं की ही तिकडे गेली होती. आता ही सगळी जी काही हकीकत आहे दोन्ही ग्रुपची, ही विशाल कोटियानला येऊन सांगताना दिसते की हे मला आरबी असा सांगत होता की तुझा इगो आड येतोय. तू खूप स्ट्रॉंगली बिग बॉसच्या घरामध्ये खेळतेस. विशालने ऐकून घेतलं. आपला बाण बरोबर लागला आहे. ते मग नंतर आपल्याला जास्त दाखवलं नाही. कारण हे जे सगळं होतं ना, ते काय म्हणू आपण, भाऊच्या धक्क्यावरच्या शूटिंगचा तो काळ होता. त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला दाखवलं. परंतु त्या अगोदर आहे ना, इथे रात्रीची भांडी तशीच ठेवली होती, चहाची भांडी. मला कळतच नाही. अरे 2 भांडी आहेत ना, कोणी चहा बनवला की ते धुवून टाका, घासून टाका ना. का म्हणून तुम्ही ती रात्रीची भांडी वगैरे ठेवत बसता? त्यानंतर मग दीपाली बोलते की ही भांडी कोणाची, सागरला सांगते
की ह्या लोकांनी धुतलीच नाही. मग सागर बोलतो, कोण बरं चहा पित होतं? विशाल बरोबर येतो आणि सांगतो की बघा तुम्ही पण तिथे चहा पिता नव्हते. नाही नाही, शेवटी कोणी चहा पिला, दीपाली बोलते, त्याने ते भांडी घासायला पाहिजे. अहो शेवटी पिला, आता पिला, त्यावेळेस तुम्ही पण होतात. दीपालीला कळतं की बाबा आता इथे आपण आता थांबणं फायदा नाही, कारण आपण सुद्धा त्याच्यात अडकले जाऊ शकतो. अनुजने ते केलं होतं, परंतु चहा प्यायला आपण सुद्धा तिथे होतो. त्यानंतर मग सागर भडकतोच. सागर म्हणजे टोळी टीमने आवाज वाढवला म्हणजे ते सत्यच आहे असं म्हणून सागर सुद्धा भडकायला तिथे सुरुवात करतो. नाही, मग इथे तुम्ही सुद्धा ते करायला पाहिजे. दीपाली तिकडून पसार होते. दीपाली, राकेश आणि त्यानंतर कोण होतं, तन्वी, हे लोक बोलताना दिसत आहेत. हा आता सुटलेला आहे. आरबी सांगतो हा आता ॲग्रेशन दाखवायला लागलाय कॅप्टन. अरे आपण त्यांना कॅप्टन केला, हा आता आपल्यावरतीच ॲग्रेशन दाखवतो. त्याच्या मनात पूर्ण आठवडाभर 2 दिवस असं साचलंय सागरच्या मनात, ते काढायचं आहे आणि म्हणून ते एवढी बडबड करतोय. मला असं वाटतं की यार तिथल्या तिथे ते तुम्ही साफसफाई करून टाका ना. काय फार विचित्र आहे सगळे बिग बॉस. म्हणजे याच्यातच नाही, प्रत्येक बिग बॉस मध्ये हे असंच असतं. आणि हे रात्री 2-2, 3-3 वाजता चहा पितात. त्यांना ऍसिडिटी होते की नाही माहिती नाही. 2-2:30 वाजेपर्यंत हे जागेच असतात. 8 वाजता उठतात. मुळात ते 8 वाजता उठत नाही. कधी कधी रात्री 2-2 वाजेपर्यंत टास्क चालतो. मग हे लोक 3 वाजता पहाटे झोपतात, मग यांना 11-12 वाजता उठवलं जातं. पण तुम्ही रात्रीचे 2-3 वाजता चहा पिता आणि तो चहा पचतो कसा तुमच्या पोटामध्ये तेच कळत नाही. महत्वाचा मुद्दा हा होता की चहा प्यायलात ना, की तुम्ही ते भांडे बिंडे घासून टाका ना. का भांडणासाठीच ठेवता माहिती नाही. बिग बॉस पण सांगत असतील भांडे तसेच ठेवा, तर काहीतरी फुटेज दिसेल. जस्ट कॉमेडी करतो. आता इकडे आहे ना, विशाल आणि रुचिताचं बोलणं सुरू आहे की करण आणि प्राजक्तामध्ये काहीतरी शिस्त आहे, काहीतरी सुरू आहे त्यांच्यामध्ये. करण प्राजक्ताचं असं डोकं काहीतरी दाबत होता आणि असं काहीतरी मालिश काहीतरी करत होता. आता या लोकांचं बोलणं काय सुरू होतं, करण आणि प्राजक्ता, की ही अनुश्री आपल्याकडे आलेली आहे, तिचं काय करायचं? तर त्यावरती हे लोक बोलत होते. आता याच्यावरती विशाल आणि रुचिता सांगतात की यांचं काहीतरी लफडं सुरू आहे. काय सुरू आहे माहित नाही, पण आपल्याला हे जाणवतंय. पण त्यांच्यामध्ये चांगली मैत्री आहे हे इथे स्पष्ट होतंय. पण जेव्हा राकेश बापटने प्राजक्ताला प्रपोज केलं की माझ्याशी लग्न करशील का? मला सुद्धा अशीच बायको पाहिजे, तुझ्यासारखी गाणारी, कुठेतरी बसून मस्तपैकी रियाज करणारी आणि मी तिचं गाणं मस्तपैकी ऐकेन तंबोरा घेऊन. तर हे सगळं मस्त चवीनिशी चघळून चघळून प्राजक्ता त्या करणला सांगत होती आणि सोनावणे वहिनी, बापट असा बोलला का? हम्म, दाखवायला लागेल बापटला काय सोनावणे वहिनी काय चीज आहे, मी दाखवते. पण करण तेव्हा एकदम थोडासा हे झाला की यार बापटने डाव टाकला, माझ्या मैत्रिणीवर डाव टाकला. पण मला असं वाटतं की बापट अगदी मनापासून बोलत होतं. या अगोदर बापटचे आणि दीपालीचं बोलणं चालू होतं त्याच्या बायकोवरनं, की 2018 मध्ये बापटचं आणि त्याच्या पहिल्या बायकोचं, पहिलीच बायको, दुसरी बायकोने अजून काही लग्न नाही केलंय, की त्यांचा डिवोर्स झाला. त्यानंतर आत्ता पण हे लोक बोलतात, भेटतात. ते तो सांगत होता की आम्ही बोलतो, मिस करत असं नाही, परंतु आठवड्यातनं 1-2 वेळा तर बोलतो. आत्ता गणपतीला बापटची पहिली बायको आहे ना, ती घरी आलेली बापटच्या गणपतीला. मग त्यांचं जे काही बोलणं वगैरे सुरू आहे, बापटला माहिती नाही. बापट इथे आहे. त्याची ही काय तिचं नाव आता मी विसरलो. त्याची जी पहिली बायको आहे ना, ती आता लग्न करते 1-2 दिवसात. बापट इकडूनच शुभ मंगल सावधान अक्षता टाकणार आहे तिच्यावरती. पण बापटने मनापासून विचारलं असं मला वाटतं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर ठीक आहे, इकडे तिन्ही टीम आहेत ना, त्या स्ट्रॉंगली आपण खेळायचा गेम दाखवायचा असा प्लॅन करताना दिसत आहेत. आणि ह्या ज्या 2 टीम आहेत टोळी सोडून, या दोन्ही टीम प्लॅन करताना दिसत आहेत की आपण टोळीला कसं हरवायचं. आणि ही लोक सांगतात की टोळीचे सदस्य, ही टोळीवाली लोक सांगतायत की या लोकांचे सदस्य कसे फोडायचे, यावरती विचार करताना ते लोक दिसत आहेत. आता टोळी स्ट्रॉंग आहे हे दिसून येतं, पण याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला ना रोशन दादा मिसिंग थोडासा झालेला दिसतो. रोशन आज जास्त यांच्या गप्पामध्ये दिसत नव्हता आणि रोशनचा उल्लेख ही जी काही राखी सावंत आली तिने देखील केला नाही.
रोशनचाही उल्लेख केला नाही, आयुषचा उल्लेख केला नाही. त्यानंतर सचिन दादाचा देखील जास्त उल्लेख केला नाही. आता बघू पुढे काय काय हे लोक करतात. तर ठीक आहे, बिग बॉसच्या घरामध्ये सुनामी येणार आहे. सुनामीचं जबरदस्त कौतुक इथे बिग बॉस करताना दिसत आहेत. सुनामी येणार आहे, त्यामुळे तुमचे सगळे मनसुबे जे काही प्लॅनिंग आहेत ते सगळे उद्ध्वस्त ही सुनामी करणार आहे. या सगळ्यांना सावरण्यासाठी तुम्हाला गोल्डन रेशन कार्ड देतोय असं म्हणून बिग बॉस त्यांना गोल्डन रेशन कार्ड देतात आणि ही सुनामी आहे ती तुमच्या घरावरती ताबा घेणार आहे. सुनामीसाठी आता या सुनामीत किती जण टिकतील हे माहिती नाही, त्यासाठी तुम्हाला खरोखर शुभेच्छा. आता हे लोक सांगत असतील की कोण सुनामी येते, पण या लोकांना आहे ना थोडंसं अगोदरच कळालं असेल की बिग बॉसच्या घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री होते. कारण प्राजक्ता सांगताना दिसत होती की वाईल्ड कार्ड एंट्री जी येते त्याने कॉफी आणावी, त्यामुळे यांना थोडासा क्ल्यू मिळाला असेल. त्यानंतर मैं तेरा दुश्मन नागिन बनके आई, ती म्हणजे आपली राखी सावंत, एंटरटेनमेंटची क्वीन राखी सावंत बिग बॉसच्या घरामध्ये येते. राखी सावंतला बिग बॉसच्या घरामध्ये बघितल्यानंतर सगळेजण एकदम शॉकमध्ये, अरे ही कुठून आली, ही आहे सुनामी का? सगळ्यांची टाराटार झाली हा का. मगाशी सांगितलं ना मी की तन्वीला सगळ्यात आश्चर्याचा धक्का बसला की यार ही कशी काय आली, ड्रामा तर मी बिग बॉसच्या घरामध्ये करते, ही रिअल ड्रामा क्वीन कशी काय बिग बॉसच्या घरामध्ये आली. पण राकेश सावंत पहिलं तन्वीलाच गेलते, तन्वी खोलते तुला आता मी चांगलेच खोलते. राकेश बापट जीजू, राकेश बापट बोलतो नको नको नको, एक्स जीजू वगैरे काही बोलू नको, काहीच बोलू नको तू, ते सगळं जुनं नको काढूस तू. बिग बॉस 15 मध्ये आपण एकत्र होतो, ती जी शमिता शेट्टी माझी चांगली मैत्रीण होती, ते सगळं तू काढू नको. राखी सावंतला शांत केलं. आता त्याने सध्या राखी सावंतला शांत केलंय, पण राखी सावंत हे नंतर काढणार. पण बिग बॉसचे स्पष्ट आदेश असतात की तुम्ही बाहेरचं काढायचं नाही. त्यानंतर रुचिता, कशी आहेस ग बाई रुचिता, आता आपली चांगली जमणार. त्यानंतर दीपाली, दीपाली तुझी कुठे पडली ग पावली. त्यानंतर मग राखी सावंत सांगते की माझी आई गुजराती, बाप मराठी आणि मी आहे रशियन. सगळे हसायला लागतात. एका बाजूला हा सागर, बिग बॉस तुम्ही कशाला हिला आणली, का म्हणून आणली आणि हीच का, म्हणजे परेशान झाले होते हे सगळे की राखी सावंत का बिग बॉसच्या घरामध्ये आले. सागर इथे सांगतोय की तुम्ही काय काम करा, बोलतो मी काहीच काम करणार नाही. सागर बोलतो 2 कामं तरी करावी लागतील. 2 कामं बोलतो मी करणार, एक खाणार एक झोपणार. राखी अशा वेळी आहे ना राखीचं तोंड कोणीच धरू शकत नाही. राखी म्हणजे राखी. आणि सागरला परत तोंड काशी पाडलं राखीने. बोलतो तुझी अंडी तुला मिळणार. बोलतो माझी अंडी नको, मी बोलतो तुझी अंडी घेईन. मला तेव्हा एवढं हसायला आलं. सागर सांगत असेल मी काय बोलून बसतावलो, राखी दे राखी. तन्वी यावेळी शांत झाली हा एकदमच त्या बारक्याला घेऊन. यार माझाच अभ्यास करून आले की काय. बारकं तेच सांगत होतं की पहिल्या तुझंच नाव घेतलं. तन्वी खोलते, आता तुला पहिल्यांदा खोलते. बारका पण चढवून देते. तर राखी सावंत फार मजा करताना दिसत होती. बारक्याला वय विचार, तुझं वय किती आहे, बोलतो 20 वर्ष. राखी अशी बाजूला होते, मोठा आहे. राखीने आहे ना यार व्यवस्थित बिग बॉसच्या घरामध्ये खेळ खेळायला पाहिजे, मजा येईल यार. राखी आहे ना म्हणजे एंटरटेनमेंट फुल आहे, मजा आहे. त्यानंतर इथे आहे ना बारक्याचं आणि विशालचं वाजलं. म्हणजे बघा विशालला पहिल्यांदा आपण बिग बॉसने टोकलं होतं की असं त्याच्याबद्दल बोलू नको, बॉडी बिल्डर किंवा मग त्याचा आवाज. प्राजक्ताने ते सगळं उचलून धरायची काही गरज नव्हती. कसं वाटेल रे विशालची बॉडी आणि त्याचा आवाज. नंतर प्राजक्ताला झालं की बाबा हे अति होतंय. जेव्हा बारकं चिडायला लागलं ना की माझी अंडी, माझा चहा काढायचा नाही, मध्ये मध्ये बोलायचं पण आणि नंतर कोणी बोललं की त्याच्यावरती भडकायचं पण, असा बारक्याचा स्वभाव आहे. पण इकडे आहे ना बारक्याला विशालने मस्तपैकी खोपच्यात घेतलेलं की बघ ते लोक तुझा कसा वापर करून घेतात, तुला 2च अंडी देतात आणि तुला नॉमिनेट देखील करतात. आमच्या टीमने तुला नॉमिनेट केलं का. आपल्याला यांनाच सगळं दाखवायचं नाहीये, आपल्याला महाराष्ट्राला दाखवायचं आहे तुझा गेम. तुला मतं कोण देणार, महाराष्ट्र. तू दाखवणार कोणाला, महाराष्ट्राला. त्यामुळे त्यांच्यासाठी खेळायचं नाही,
स्वतःसाठी खेळायचं आणि तुला हे सगळं पाहिजेच असेल ना, तर टोळीमध्ये तुला बसावं लागेल, टोळीची साथ तुला द्यावी लागेल, टोळीची साथ तुला द्यावी लागेल. हे जेव्हा बारक्याने ऐकलं हे विशाल बोलतोय, बारकं सरळ उठून दरवाजाकडे गेलं. मला वाटलं की हे दरवाजा लावते की काय, सरळ दरवाजाच्या बाहेर पडलं. बारकं ते ना शोधते की मी नेमकं कुठे जाऊ, कुठल्या ग्रुपमध्ये जाऊ, तन्वी सोबत जाऊ. परंतु तन्वी सोबत गेल्यामुळे चोरी झाली आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा आलोय. तिकडे त्या टीममध्ये, तो करणच्या टीममध्ये आपण जाऊ शकत नाही, कारण तेवढं माझं त्यांच्याशी बॉन्डिंग नाही. या टीममध्ये आलो, टोळी टीममध्ये, तर त्यांचे आणि माझे विचार पटत नाही. त्यामुळे ते कन्फ्यूज आहे की नेमकं करायचं काय. तर ठीक आहे, आपण पॉवरकेच्या टास्ककडे जाऊया. पॉवरकेचा टास्क राखीने खूप छान ती खेळली असं सांगायला हरकत नाही. बऱ्यापैकी मुद्दे तिने समजून घेतले आणि त्यावरती आपली मतं खूप छान पद्धतीने मांडली आणि बऱ्यापैकी चांगला गेम दाखवण्याचा प्रयत्न केला. आता इथे जोडी येणार आहे, एक एकची जोडी आपली मतं ती व्यवस्थित मांडणार आहे. मी कॅप्टन्सीसाठी किती लायक आहे, समोरची किती लायक नाही, हे राखीला पटवून द्यायचं आहे आणि त्यानंतर राखी मग निर्णय घेणार कोणाला पॉवर की द्यायची, कोणाला पाण्यात टाकायचं. तर याच्यामध्ये पहिल्यांदा प्राजक्ता आणि अनुश्री येतात. आता या दोघांमध्ये आहे ना प्रचंड अगोदरच वाद आहे. इथे अनुश्री सांगते की हिला पहिल्यांदा कॅप्टन्सी दिली होती, परंतु तिने व्यवस्थित कॅप्टन्सी केली नाही. ती फक्त बाल्कनीत बसून मजा बघते. माझी कॅप्टन्सी, जर तुम्ही मला संधी दिली तर माझी कॅप्टन्सी चांगली होईल. ही मुळमुळीत कॅप्टन्सी आहे. त्यानंतर इथे प्राजक्ता सांगते की ही व्यवस्थित कॅप्टन्सी होऊ शकत नाही. हिच्याकडनं बरेचसे रूल्स ब्रेक होऊ शकतात. आणि आता इथे बघा, मला ना टोळी टीमचं खरंच कौतुक करावंसं वाटतं की ज्या पद्धतीने हे जे काही विरुद्ध लोक आहेत त्यांच्या विरुद्ध खूप छान पद्धतीने टोळी टीम बोलत होती. आणि इथे सुद्धा अनुश्री किती चांगल्या पद्धतीने कॅप्टन्सी करू शकते आणि प्राजक्ताची कॅप्टन्सी किती वाईट होती हे टोळी टीम व्यवस्थित पटवून देत होतं. आता अनुश्रीने फायनल मुद्दा इथे काढला की मला जर तुम्ही कॅप्टन्सी दिली तर सगळ्या पोरांना मी कामाला लावेन, सगळ्यांना जेवण बनवायला लागेन आणि सगळ्या बायकांना मी बाथरूम आणि इतर सगळं करायला लावेन. तर हेच कुठेतरी राखीला, आपल्या सुनामीला ते पटलं आणि थेट इकडे प्राजक्ताला पाण्यात ढकलून दिलं. प्राजक्ताला तेवढे मुद्दे ठेवता आले नाही अनुश्रीच्या विरुद्ध, तर त्यामुळेच कदाचित प्राजक्ताला पाण्यात जावं लागलं आणि पॉवर की अनुश्रीला मिळते. त्यानंतर करण आणि दीपाली इथे आहे ना, दीपालीने पहिल्यांदा सुरुवात खूप छान केली का हा स्वतःला मिस्ट्री मॅन किंवा मग मास्टर माइंड म्हणून समजतो. 5व्या आठवड्यात आला तरी त्याचा मास्टर माइंडचा गेम आम्हाला दिसत नाही. अजूनही तो मागे जाऊन खेळतो आणि बाल्कनीत सगळं काही बघतो. इथे करण दीपालीबद्दल बोलताना म्हणाला की हिला लिस्निंग पॉवर हिच्याकडे कमी आहे आणि सगळ्यांशी जिचं जुळत नाही आणि ही जर कॅप्टन झाली तर स्वतःच जेवण बनवेल, जी दुटी दुसऱ्याला द्यायची आहे. तर असे काही त्यांचे मुद्दे आहेत आणि याच्यामध्ये मस्तपैकी टोळी टीमने करणची बाजू घेतली आणि करण सांगतोय इथे फायनल तुम्हाला मी सांगतो की जर मी कॅप्टन झालो तर मी बाल्कनी सोडून इकडे येऊन सगळ्यांना कामं वाटून देईन. तर हे कुठेतरी काय म्हणा आपण राखीला भावतं आणि मग इकडे दीपालीला ती पाण्यात टाकते. त्यानंतर राकेश आणि सागरचे इथे कॅप्टन्सीचा मुद्दा काढतो की याची कॅप्टन्सी व्यवस्थित झाली नाही, भांडणं खूप झाली, त्यानंतर रूल्स बरेच ब्रेक झाले. तन्वी आणि रुचिताचं भांडण, त्यामध्ये सागरचं जे काही चालू होतं. तन्वी जेव्हा बोलायला सुरुवात करते की कशा पद्धतीने भांडण सुरू झालं, जो भाई सागरचा जो काही आवाज वरच्या पट्टीला जाऊन लागला ना, राखी सावंत पण शॉक. अरे बाप रे, याचा आवाज इथपर्यंत वाढतो. सागर गप. राखी सावंत सांगत असेल, यार हा माझ्यावरतीच हात उचल बघ. राकेशला विचारते की तू कॅप्टन झाला तर तू कशा पद्धतीने हे हँडल करशील. तर बोलतो मी माझ्या पद्धतीने हँडल करण्याचा प्रयत्न नक्कीच चांगला करेन. विशाल इथे त्याला टोकतो, मी तुझ्या कॅप्टन्सीच कामच करणार नाही, सांग तू मला कसं हँडल करशील. आता याच्यावरती राकेश बापटकडे काय उत्तर आहे, काहीच नाही. बघू, मी माझ्या पद्धतीने करेन, मला जर कॅप्टन्सी मिळाली तर मी ठरवेन. आता इथे आहे ना, दोघांचे मतं राखीला पटली नव्हती आणि आपल्याला पटण्यासारखी नव्हती. सागरच्या कॅप्टन्सीमध्ये बरेच रूल्स ब्रेक झाले, त्यामुळे त्याची कॅप्टन्सी चांगली व्यवस्थित झाली नाही. आता याची कॅप्टन्सी व्यवस्थित होणार नाही, कारण तोच विशालच नडला, तो काम करायला तयार नाही. तर राखी बोलली की मी दोघांनाही टाकते, पण बिग बॉस सांगतात की दोघांनाही तुम्ही टाकू शकत नाही, एकाला तरी पॉवर की द्यावी लागते. मग इथे
बापटला ती झापटते आणि इथे सागरला चावी देते. त्यानंतर तन्वी आणि रुचिता इथे आहे ना, तन्वी नक्कीच रुचितावरती भारी पडली. रुचिता आहे ना, ही थोडीशी ॲग्रेशन मध्ये गेली, तेवढी तशी तन्वी ॲग्रेशन मध्ये दिसली नाही. हाच मुद्दा कुठेतरी अं, राखीने पकडला आणि इथे तन्वीला ती पॉवर की देते. इथे तन्वी सांगताना दिसते रुचिताबद्दल, की ही बिलो द बेल्ट खेळते आणि हड प्रत्येकाला करते. मग रुचिता सांगते, की मी अशा पद्धतीने करत नाही. ही जास्त करते आणि ही एका वेळेला एका सेल्फमध्ये जाते. म्हणजे काहीतरी ढोंग करते आणि त्यामधून तिला बाहेर यायला होत नाही. जर ही कॅप्टन झाली, तर त्या सेल्फमधून बाहेर येता इकडे सगळा कॅप्टन्सीचा बट्ट्याबोळ होईल. पण ज्या पद्धतीने रुचिता हे सगळं सांगत होती, तर कुठेतरी ॲग्रेशनमध्ये खूप होती आणि हे नंतर विशालने देखील तिला समजवलं, की आपल्याला कॅप्टन्सी मिळवायची, एवढ्या ॲग्रेशनची गरज नाही. तर हेच कुठेतरी राखी सावंतला पटलं, की हिचा आवाज जास्त आहे, हिचा आवाज कमी आहे. परंतु दोघेही खूप छान आहेत. कन्फ्यूज झाली ती, पण इथे तन्वीला दिली त्यांनी. त्यानंतर सचिन आणि तो बारका. सचिन सांगतो, की हे नुसतं झोपतं, बिग बॉसच्या घरामध्ये जास्त काम करत नाही. परंतु बारक्याने जो काही सूर लावला ना, म्हणजे मी पहिल्या दिवसापासून कसा खेळतो, कसा दिसतो, काय-काय करतो आणि हे लोकं काय करत नाही. हे खूप छान पद्धतीने त्याने समजवलं आणि बारकं तेवढं शहाणं पण आहे. त्याला माहिती आहे कुठे कुठला मुद्दा ठेवायचा ते आणि ते बोलत होते, की "मी कॅप्टन्सी व्यवस्थित करेन." राखी 2-3 वेळा विचारते, "नक्की करशील ना?" "बघ हां." आणि बाकीचे पण, "हां, हां, करू शकतो. हां, हां, करू शकतो." राखीने लोकांवरती विचार केला. म्हणजे लोकं सांगतात, का हा करू शकतो. म्हणजे मुळातच काय आहे ना, राखीला हे सगळं अगोदर दाखवलेलं आहे, की हा कोण आहे, याचा गेम कसा आहे किंवा हे सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे राखीला माहिती आहे, कोण चांगला आहे, कोण वाईट आहे आणि राखी इथे स्पष्ट बोलते, की "सचिन भाऊ तुम्ही खूप स्वीट आहेत." अशी स्वीट बिग बॉसच्या घरामध्ये जास्त टिकत नाही आणि सरळ पाण्यामध्ये ढकलून देते. त्यानंतर रोशन आणि आयुष. रोशनने आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. कॅप्टन्सीचा मुद्दा इथे आयुषचा काढला. पण आयुषने इथे सरळ हार मानली, की मला हा कॅप्टन्सीचा टास्क खेळायचा नाही. याबद्दल मित्रांनो मी बोललेलो आहे. आयुष्याबद्दल मला खरंच काही बोलायचं नाही. आयुषसाठी मला खरंच खूप वाईट वाटतं. कारण पहिल्यांदा असं वाटलं होतं आयुष आणि तन्वीचं जे काही तेव्हा वाजलं होतं ना, म्हटलं आयुष हा जशास तसं उत्तर देऊ शकतो. खेळू शकतो चांगला. ज्या पद्धतीने कॅप्टन्सीचा जेव्हा तो कॅप्टन झाला होता, त्या आठवड्यामध्ये जो काही तो खेळला होता आणि त्याने डायरेक्टच आपली तलवार मॅनमध्ये केली आणि मला खेळायचं नाही. हा जो काही त्याने पवित्रा घेतला ना, तो खरंच न पटण्यासारखा आहे. आणि मी मगाशीही सांगितलं मित्रांनो, आयुषने एका चांगल्या कंटेस्टंटची जागा घेतली का? असा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. आणि मला आता असं वाटायला लागलं ना, की ओमकारच्या जागेवरती आयुष गेला असता, तर परवडलं असतं. आता झापलंय आयुषला चांगलंच बिग बॉसने. आता बघू काय. पण मित्रांनो ह्या ज्या काही पॉवर की ज्या दिलेल्या आहेत, तर पॉवर की कोणाला मिळाली? अनुश्री, करण, सागर, तन्वी आणि रोशन या लोकांना पॉवर कीज मिळाल्या. परंतु उद्या बिग बॉस मोठा ट्विस्ट देणार आहे. तो ट्विस्ट असा आहे, की यापैकी एका सदस्याची पॉवर की जाऊ शकते. कारण अगोदरच पॉवर की मिळवलेला विशाल कोटिया याला बिग बॉस एक विशेष अधिकार देतात आणि सांगतात, की यापैकी एक पॉवर की तू काढू शकतो. आता ही पॉवर की सागरची आहे, करणची आहे, की तन्वीची आहे? कोणाची हा पॉवर की काढेल? सागरची काढणार नाही. कदाचित सागरची काढू शकतो तो, कारण तो कॅप्टन झालाय. करण, तन्वी या तिघांपैकी कोणाची तरी एकाचे पॉवर की इथे हा विशाल कोटियान काढू शकतो. तर मित्रांनो चांगला दिवस होता. राखी सावंत बिग बॉसच्या घरामध्ये आली. फार मजा येणार आहे पुढे बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला राखी कोणाकोणाची खोलते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण आयुष ज्या पद्धतीने आज माघार घेत होता, तर हे पाहून खूप वाईट वाटलं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? राखीचा खेळ, राखीची एंट्री तुम्हाला कशी वाटली? राखीने जे काही निवडले लोक पॉवरकीसाठी ते योग्य होते का? या सगळ्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.